प्रभा एक काम 12 तासात करते. जर प्रभा व सुलभा एकत्र काम करू लागल्या तर तेच काम 4 तास 48 मिनिटात होईल. तर एकटी सुलभा प्रभापेक्षा किती कमी तासात काम पूर्ण करेल? पर्याय 1 8 तास, पर्याय 2 2 तास, पर्याय 3 4 तास, पर्याय 4 2.5 तास. प्रभा एक काम 12 तासात करते. सुलभा एक काम x तासात करते असे मानू. प्रभा आणि सुलभा एकत्र काम करू लागल्या तर त्या 4 तास 48 मिनिटात काम पूर्ण करतात. 4 तास 48 मिनिटे म्हणजेच 288 मिनिटे. प्रभा एका तासामध्ये 1/12 काम पूर्ण करेल. सुलभा एका तासामध्ये 1/x काम पूर्ण करेल. प्रभा आणि सुलभा एका तासामध्ये 60°/288 एवढे काम पूर्ण करेल. 60°/288 म्हणजेच 1/4.8. आता आपल्याला सुलभाचे एका तासाचे काम काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला दोघींचे 1 तासाचे काम वजा प्रभाचे 1 तासाचे काम करावे लागेल. दोघींचे 1 तासाचे काम 1/4.8 वजा प्रभाचे 1 तासाचे काम 1/12. दशांश अपूर्णांकामध्ये आपण दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी अंशाला आणि छेदाला 10ने गुणू. 10°/48 वजा 1°/12. छेद समान करून वजाबाकी करू. 10 - 4/48 म्हणजेच 6/48. अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर 1°/8 उत्तर येते. सुलभा एका तासामध्ये 1°/8 भाग काम पूर्ण करते. म्हणजेच सुलभा एकटी ते काम 8 तासात पूर्ण करते. प्रभा एक काम 12 तासात करते. सुलभा तेच काम 8 तासात करते. म्हणजे प्रभापेक्षा सुलभा 4 तास कमी वेळ घेऊन काम पूर्ण करेल. पर्याय